या बातम्यांचे प्रायोजक आहेत मेसर्स पुरुषोत्तम नारायण गाडगीळ, सराफ आणि जवेरी। महाराष्ट्रापासून कर्नाटक पर्यंत असंख्य शाखा। अवश्य भेट द्या। मेसर्स पुरुषोत्तम नारायण गाडगीळ, सराफ आणि जवेरी। ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तिचा सागर न्यूज। पत्रकारांनी प्रश्न विचारल्यावर मी अध्यक्ष नाही, संचालक नाही असं सांगत जयंत पाटील यांनी थेट उत्तर देणं टाळलं। चंद्रकांत पाटील यांना राज्यात महापूर आहे आणि ते काय करत आहोत अशा शब्दात टोला। जिल्हा बँकेवर सध्या जयंत पाटील यांचा प्रभाव असून समर्थक अध्यक्ष आहेत। यापूर्वी स्थगित झालेली चौकशी पुन्हा सुरू करण्याबाबत दबाव। पाटील यांनी चौकशीसाठी उपोषणाची तयारी दर्शवली। सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेतील नोकर भरती घोटाळ्याची आता चौकशी होणारच असा इशारा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी सांगलीतील सभेत दिला होता। याबाबत आज राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आमदार जयंत पाटील यांच्या बीड दौऱ्यात पत्रकारांनी प्रश्न विचारला असता त्यांनी हात वर केले। मी या बँकेचा अध्यक्ष नाही, संचालकही नाही असे सांगत त्यांनी बचावात्मक पवित्रा घेतला। राज्यात काय सुरू आहे आणि चंद्रकांत पाटील यांचं काय चाललं आहे अशा शब्दात त्यांनी पालकमंत्री पाटील यांना टोलाही लगावला। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पुढाकाराने येथे झालेल्या महाराष्ट्र संस्कृती बचाव सभेत जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष आणि जयंत पाटील यांचे समर्थक दिलीप पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नीबाबत आक्षेपार्ह हातवारे केलेत। आमदार सदाभाऊ खोत यांच्याबाबत आक्षेपार्ह शब्दात टीका केली होती। त्यावर चिडलेल्या चंद्रकांत पाटील यांनी दिलीप पाटील यांच्या जिल्हा बँक अध्यक्षतेच्या कारकिर्दीत झालेल्या नोकर भरतीची चौकशी केली जाईल असा इशारा दिला। याच बँकेत कमी तारणावर जादा कर्ज दिले गेले, त्याचीही चौकशी होईल, आता सुट्टी नाही असा आक्रमक पवित्रा घेतला। त्याबाबत जयंत पाटील यांना पत्रकारांनी विचारल्यावर जयंत पाटील यांनी बोलणं टाळलं।